मुलाच्या बसचा भीषण अपघात. 40 मुलं सहलीला निघालेले, पण काळाने घात घातला. बसचा चकनाचूर. संपूर्ण महाराष्ट्रात हादरला आहे. सहलीला निघालेल्या मुलांच्या बसचा भीषण अपघात झाला. 40 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या एका बसचा पार चकनाचूर झालाय. इंदापूरमधील एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी आनंदात सहलीला सुरुवात केली होती, पण त्यांना कल्पनाही नव्हती की परतीचा प्रवास काळरात्र ठरणार आहे. पहाटेची वेळ, सगळीकडे शांतता. बसमधील 40 निष्पाप मुलं आणि शिक्षक गाढ झोपेत होते. त्यांना वाटत होतं की काही तासात ते आपल्या आईवडिलांच्या कुशीत सुखरूप पोहोचतील. पण अचानक त्या शांततेचा भंग करत एक असा कानठक्या बसवणारा भीषण आवाज आला, ज्याने आजूबाजूचा संपूर्ण परिसरच हादरून गेला. अपघाताच्या त्या भयानक आवाजाचा थरकाप थांबतो ना थांबतो, तो संपूर्ण यंत्रणा तातडीने कामाला लागली. एका बाजूला रुग्णालयाचे पांढरे पडदे आणि स्ट्रेचर, तिथे निष्पाप मुलं मृत्यूशी 2 हात करत होती. डॉक्टर त्यांच्या प्राणाची शर्थ करत होते, तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या त्या उजळणाऱ्या पहाटेच्या प्रकाशात अपघाताचा एक एक धागा जोडण्याचा प्रयत्न करत होते. कारण हा एक काही साधासुद्धा प्रवास नव्हता. गेले कित्येक दिवस, कित्येक महिने ही मुलं त्या एका सोनेरी क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. तो क्षण अखेर उजळला होता. इंदापूरच्या या महाविद्यालयातील विद्यार्थिनी एक शैक्षणिक सहल निघणार होती. काही ठिकाणी तर कोणते महाराष्ट्र, लाकडं आणि निसर्गरम्य कोकण म्हणजेच प्रसिद्ध गणपतीपुळे. बस सुसाट वेगाने कोकणाच्या दिशेने धावत होती. ठरलेप्रमाणे सर्वजण गणपतीपुळे येथे पोहोचले. तिथे विद्यार्थिनी समुद्राच्या लाटांवर मनसोक्त मौज मजा करत केली. शिक्षकांसोबत फोटो काढले. काही कोकणचे निसर्ग सौंदर्य डोळ्यासमोर साठवून घेतले. विद्यार्थिनींनी हा आयुष्य एक सुंदर अनुभव ठरणार होता. पण या आनंदाच्या मागे नियतीने कोणता क्रूर डाव मांडला आहे, याची पुसष्टी कल्पनाही तिथे असणाऱ्या लोकांना नव्हती. सहलीचा मुख्य भाग संपला आणि आता पसंतीचा प्रवास सुरू होणार होता. पण प्रवासाच्या या अंतिम टप्प्यात असं काय घडणार होतं, ज्याने मुलाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणीचे रूपांतर एका भयानक स्वप्नात होणार होते? जाणून घेऊया पुढे. कोकणच्या त्या निसर्गरम्य आणि नयनरम्य वातावरणात मुलांनी मनसोक्त सफर केली. गणपतीपुळेच्या अथांग समुद्रावर खेळणं, निसर्गाचा आनंद घेणं, यात दिवस कसा निघून गेला हे कोणालाही समजलं नाही. पण दिवसभराची ती पळापळ, धिंगाणा आणि मौजमजेमुळे आता सर्व विद्यार्थी आणि शिक्षक प्रचंड थकले होते. प्रत्येकाच्या शरीरात एक सुखाचा थकवा जाणवत होता. विद्यार्थिनी शांतपणे झोपल्याचं पाहून दिवसभर त्यांच्यावर लक्ष देणाऱ्या शिक्षकांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला. मुलांनी काळजी मिटल्यामुळे ते शिक्षकही आता सीटला टेकवून विश्रांती घेऊ लागले. जशी जशी रात्र पुढे सरकत होती, तसतसा रात्रीचा तो अंधार अधिकच गडद होत चालला होता. रस्त्यावरील इतर वाहनांची वर्दळही आता हळूहळू पूर्णपणे अटली होती. सगळी मुली पोहोचण्याच्या गोड स्वप्नात गुंग होती. पण नेमक्या याच वेळी माळशिरस तालुक्याजवळ रस्त्यावर एक अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती, जी या गाढ झोपलेल्या निष्पाप जीवांना दिशेने मृत्यूचे आमंत्रण घेऊन उभी होती. पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय आणि प्रवासाच्या शेवटच्या काही किलोमीटरच्या असं कोणतं संकट दबा धरून बसलेलं होतं, जाणून घेऊया या भागात. जर अवघड आणि नागमोडी वळणावर एसटी बस पोहोचतेच होती. नेमक्या त्याच वळणावर काही वेळापूर्वीच एक मोठा घटना घडली होती. एक असा प्रसंग घडला होता, ज्यांची पुसष्टी कल्पनाही नव्हती. एसटीच्या ड्रायव्हरला अजिबात नव्हती. तिथे आधीच मृत्यूचे आपल्या सापळा रचलेला होता. घड्याळात पहाटेचे 4:30-5 वाजले असावेत. हवेत प्रचंड गारवा आणि अंधार होता. प्रकाश तितका कमी होता की समोरचं काहीही दिसत नव्हतं. आणि त्यात भरभरून त्या पंक्चर झालेल्या बांबूच्या टेम्पोने रस्त्याचा एक खूप मोठा भाग व्यापून टाकला होता. तो टेम्पो थेट त्या अंधाराच्या वळणावर उभा असल्यामुळे मागून येणाऱ्या कोणत्याही वाहनाला तो दुरून दिसणं केवळ अशक्यच होतं. मित्रांनो, त्या शेवटच्या काही सेकंदात नक्की काय घडलं? समोर अचानक उभा असलेला तो मृत्यू पाहून चालकांचे हातपाय पूर्णपणे गळून बंद पडले की त्याचे गाडीवरील ताबा गमावला. नेमक्या त्याच अवघड आणि धोकादायक वळणावर चालकाने गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. तो आवाज इतका भयानक
आणि मोठा होता की आजूबाजूचा परिसर थरथरला. एका प्रचंड कानठळ्या बसवणाऱ्या आवाजासह एस टी बसचा पुढचा भाग त्या टेम्पोच्या आत घुसून पार चकनाचूर झाला होता. गाडीचा काचा फुटला, लोखंडी पत्रा वाकला आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं. एस टीचा आत जे विद्यार्थी गाढ झोपेत होते ते सीटवरून पुढे फेकले गेले. सेकंदापूर्वी तिथे शांतता होती, आता रक्ताचा थारोळ्यात पसरलेल्या विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा किंचाळ्याने संपूर्ण परिसर हादरवून सोडला. या अपघातात इतका भीषण होता की बसचा ड्रायव्हरसुद्धा बाजूच्या पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला होता. ज्या शिक्षकांनी संपूर्ण प्रवासात या लहानग्या विद्यार्थ्यांना अगदी पोटाच्या मुलासारखं सांभाळलं, ज्यांनी गावाच्या भेड्या खेळवत त्यांना हरवलं, हसवलं, आनंद दिला आणि आयुष्य जगायला शिकवलं, त्याच देवासारख्या शिक्षकांपैकी एका शिक्षकावर या अपघातात काळाने जागीच घात घातला. नियतीने त्यांच्यावर असा काही क्रूर प्रहार केला की त्या आदर्श शिक्षकांना जागीच अंत झाला. त्या शांततेचा चक्काचूर करणारा तो महाभयानक आवाज झाला आणि माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती परिसरातील नागरिक एका क्षणात जागे झाले. काय घडलं हे पाहण्यासाठी स्थानिक लोकांनी त्या रस्त्यावरून जगणाऱ्या इतर काही वाहन चालकांसाठी जीवनाची पर्वा न करता तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे माळशिरसमध्ये मुलं रक्ताच्या थारोळ्यात मदतीत ओरडत होती, पण इकडे इंदापूर तालुक्यातील बावडा परिसरात जेव्हा ही बातमी पालकांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काही वेळापूर्वी ज्या मुलींचं फोनवर बोलणं झालं होतं, जे सुखरूप घरी परत येत असण्याची भीषण अपघाताची बातमी येऊ ऐकून पोलिसांनी थेट रुग्णालयाकडे धाव घेतली. मित्रांनो, हा संपूर्ण रिपोर्ट आणि ही धक्कादायक घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट सूर्यप्रकाशना इतकी स्पष्ट होते की ती म्हणजे या निष्पाप चिमुरड्यांचा झालेला हा भीषण अपघात केवळ एक दुर्दैवी उपयोगिता नाही, तर तो होता मानवी जीवनाशपळीचा कळस. एका ड्रायव्हरची बेजबाबदारीपणाची ती एकूण चूक 40 कुटुंबांच्या आयुष्यात थरकाप उडवू लागली. आपल्या मुलांचा प्रवास सुरक्षित व्हावा असं वाटत असे तर सर्वांना पहिली अत्यंत महत्त्वाची पायरी आपल्यापासून सुरू होते. जेव्हा कधी आपल्या घरातील मूल शाळेच्या सहलीला जात असतील किंवा आपण स्वतः एस टी बसने किंवा कोणत्याही खाजगी वाहनाने प्रवास करत असू, तेव्हा गाडीत बसण्यापूर्वी त्या वाहनांच्या चालकांची म्हणजेच ड्रायव्हरची मानसिक आणि शारीरिक स्थिती कशी आहे ते तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आता वळूया दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे. महामार्गावर किंवा एखाद्या अवघड वळणावर जेव्हा कधी एखादं वाहन खराब होतं किंवा पंक्चर होतं, तेव्हा त्या वाहनाच्या चालकाने एक नियमित कधीही विसरता कामा नये. गाडी रस्त्याच्या कडेला लावल्यानंतर चालकाने गाडीच्या मागे किमान 50 किलोमीटर अंतरावर धोक्याचा इशारा देणारा लिफलेटर किंवा ट्रॅगल इंडिकेटर लावायलाच पाहिजे. जर गाडी लिफलेटर नसेल तर गाडीच्या मागे एक अशी मोठी वस्तू किंवा बॅरिकेड ठेवावं, जेणेकरून मागून वेगाने येणाऱ्या इतर वाहन चालकांना पुढे संकट आहे याची पूर्ण कल्पना लांबूनच मिळेल. इंदापूरच्या अपघातात जर त्या टेम्पो चालकाने हा छोटासा नियम पाळला असता तर आज 40 मुलांचा हा हसता खेळता प्रवास काळरात्र कधीच ठरला नसता. आता वळूया चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पायरीकडे. देव न करो, पण जरी डोळ्यासमोर असा अपघात घडलाच तर केवळ स्थानिक प्रशासनांनी किंवा रुग्णवाहिकेची वाट पाहता न बसता आपण स्वतः तात्काळ मर्यादित यात्रेसाठी पुढे सरवले पाहिजे. कारण अपघातानंतरची पहिली काही मिनिटं ही गोल्डन अवर म्हणजेच जीवनरक्षक ठरतात. या सुरुवातीच्या काळात मिळालेली मदत निष्पाप लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची ठरत असते.